तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या म्हणजे 4 मेच्या एपिसोडमध्ये आपल्याला खूप छान असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. इकडं मात्र आता काय होतं, कमळीला निंगी आणि कामिनी खूप बोलू लागतात. निका तर म्हणू लागते, खोटं नाटक करून अगोदर तू आमच्या घरामध्ये घुसली, मला तोंडावर पाडायचा प्रयत्न केला, माझ्या राणी आजीला, माझ्या मॉमला. किती तू त्या अन्नपूर्णा आजीचे बोलणे घातले. आमच्या घरामध्ये तू घुसली तर घुसली, आमच्या घरामध्ये सगळं उद्ध्वस्त करायचं तू ठरवलं होतंस आणि त्यातली त्यात आमच्या घरामध्ये तू चोरी पण केली. आणि मुळात गोष्ट म्हणजे तू माझ्या अन्नपूर्णा आजीचा खूप मोठा विश्वासघात केला. त्यांची खोटी नात म्हणून तू आमच्या घरामध्ये घुसली आणि डायरेक्टली ऋषी सरांसोबत तू लग्न करायला पण निघाली होती. खूप मोठा विश्वासघात केलाय तू कमळी, आणि याची शिक्षा तुला मिळायलाच हवी. कमळीजवळ काहीच बोलण्यासाठी नसतं. कमळी फक्त त्या दोघींची सतत बडबड ऐकत शांत बसून राहते. तर आता कमळीच्या मदतीला धावून येण्यासाठी ज्योती आणि मीरा देखील आलेले असतात. त्यांनाही मात्र कमळीची अशी अवस्था बघवली नाही, म्हणून त्या देखील कमळीच्या मदतीसाठी इकडे आलेले असतात. ऋषी, निंगी, बंड्या, बाकीचे कमळीच्या साईडचे स्टुडंट ते पण मात्र कमळीसाठी खूप अस्वस्थ झालेले असतात. त्यांना वाटत असतं की कमळी खरंच खरोखर खरी मुलगी आहे आणि तिला असं कॉलेजमधून नाही काढू टाकू शकत. आता कामिनी आणि अनिकाची अशी इच्छा असते, या कमळीला घराच्या बाहेर तर आपण काढून टाकलंच आहे, आता हिला आपल्या कॉलेजमधून देखील काढून टाकायचं, जेणेकरून ही मुलगी हिच्या गावाला परत तिकडे जाईल आणि आपल्याला कोणत्याच गोष्टीचं टेन्शन राहणार नाही. पण आता कमळी म्हणू लागते की मी माझा हक्क सोडणार नाही, मी या कॉलेजमध्ये येणार आणि शिक्षण पण घेणार आणि मी माझ्या आई आणि आबाचं स्वप्न पूर्ण करूनच गावाकडे जाणार. आता कमळीमध्ये हे धाडस फक्त ऋषीमुळेच आलेलं असतं. ऋषीने खूप मोठी समजूत काढलेली असती कमळीची. आता त्यानंतर लगेचच कामिनी म्हणू लागते, खरं तर ना ही मुलगी ना एक क्रिमिनल आहे, हिला शिक्षा झालीच पाहिजे. आता हिला आपल्या कॉलेजमधून रस्टिकेट सस्पेंड करून टाकायचं, जेणेकरून ही मुलगी परत कधीच आपल्या कॉलेजमध्ये आली नाही पाहिजे. आता कमळी तर खूप घाबरून जाते. तिला वाटत असतं की एकदा का मी या कॉलेजमधून बाहेर निघाले ना की मला मात्र गावाकडंच जावं लागेल, मग तर माझं काही खरं नाही. ऋषी, बंड्या, निंगी आणि इतर स्टुडंट पण खूप घाबरून जातात. तर आता तेवढ्या वेळामध्ये लगेचच कामिनी तिथंच असणाऱ्या त्या मॅडमकडे तिथं बसून लगेच कमळीला रस्टिकेट करायचं सस्पेन्शन लेटरवर सही करत असते. तेवढ्या वेळामध्ये अन्नपूर्णा तिथे येते. अन्नपूर्णाला बघून कमळीच्या थोडासा जीवात जीव येतो. तिला वाटत असतं की अन्नपूर्णा आजी मला नक्की माफ करतील आणि ह्या रस्टिकेट फॉर्मवर कधीच सही करणार नाही. मला मात्र एक चान्स त्या नक्की देतील की तू या कॉलेजमध्ये शिकू शकतीस म्हणून. आता त्यानंतर कामिनी लगेचच तिच्या हातातला सस्पेंड करायचा फॉर्म अन्नपूर्णाच्या हातात देते. म्हणू लागते, हाच तो रस्टिकेट करायचा फॉर्म. कमळीला आपल्याला आता कॉलेजमधून रस्टिकेट करून टाकायचं आहे, तिला त्या कॉलेजमध्ये एंट्री नाही. अशा भिकाऱ्या मुलीला आपलं कॉलेज घेतच नाही. त्यानंतर आता अन्नपूर्णा म्हणू लागते, हो कामिनी मला काय करायचं ना ते माझं मला करू दे, तू सांगायची काहीच गरज नाही. या शाळेची प्रिन्सिपल म्हणजेच मेन मालकीन मीच आहे, त्याच्यामुळे मी जे ठरवणार तेच होणार आहे. तुला जास्ती काही सांगायची गरजच नाही. ऋषीला देखील धक्का बसतो की अन्नपूर्णा आजी या सस्पेन्शन लेटरवर सही करता की काय. कमळीला वाटत असतं, कमळीचा एक विश्वास असतो की अन्नपूर्णा आजी मला एक चान्स नक्की देतील. पण आता बघूया की अन्नपूर्णा आजी खरंच त्या लेटरवर सही करता आणि कमळीला कॉलेजच्या बाहेर काढतात की काय उद्याच्या भागात. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.